नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परशुराम, कोकण प्रेमी दिनेशच्या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, गौर गणपती गेलेले आहेत, सुख समृद्धी येऊन गेलेत आणि नॉनव्हेज खायचं पोरांचं मन असतंच। तर आमच्यात आज भावांची, आपल्या वाडीतल्या कोपऱ्यातल्या पोरांचीच पार्टी आहे, छोटीशी पार्टी आहे, म्हणजे एक वनभोजन म्हणायला हरकत नाही। तर आम्ही आत्ता आलो आहे जंगलामध्ये आणि असंच ताडपत्री टाकले बघा, आत्ताच ताडपत्री टाकले आणि वाजलेत जवळजवळ 10:15 आणि आता आम्ही पार्टीला सुरुवात करतोय। मोठा हा आमचा विजा बघा, एक दगड आणायला लागला, एवढी चुलीसाठी एवढी मोठी दगड आणलेली आहे बघा। असा एक दगड तिकडून सागर भाई आणतोय आणि हा सच्चा याराचा पाया, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय, माशाच्या व्हिडिओमध्ये तो एक सोबत आहे आणि हा इकडे केते आहे आणि हा ऋषावर बघ, ऋषा पण आपल्या व्हिडिओमध्ये असतो। कागद आम्ही टाकून कागद टाकलेला आहे आणि हा इकडे बघा, आता सागरनी दगड आणलेला आहे आणि बाजूला कोण आहे, हा आमचा समीर, म्हणजे आमचा भाचा आहे तो इकडला हाती मधला मुलगा, लाडका भाचा आमचा। अशी व्यवस्था केली आहे। तर हळूहळू व्हिडिओ कशी होते ते बघत राहा, व्हिडिओला बनवून राहा मित्रांनो। आवडली नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल। तर चला व्हिडिओला बनवून राहा, व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, आपली एक चूल पेटलेली आहे, हे बघा, खाली प्लास्टिक टाकून लाकडं थोडी लावून सशाने पेटवलंय आणि इकडे बावडा म्हणजे सागर बावडाच येतं, दुसरी चूल मांडतोय बघा, म्हणजे पटापट जेवून 10:30 वाजायला आलेत म्हणून। चला आता सुरुवात करूया। इथे लाकडं आहेत। तर मित्रांनो, हे बघा, असं जेवण बनवत असेल ना तर अशी टोपाला म्हणजे त्या भांड्याला जाड अशी माती कालवून लावायची, त्याला लेवल असं बोलतात, कारण ते जास्त भांडं जळत नाही ना, बरोबर ना, भांडं जास्त जळत नाही, अशी लेवल घ्यायची आहे आणि ह्याच्यात मला वाटतं मटण टाकलं ना, लेवल घेते ससा। एकटा काम करते, बाकी सगळी बघे, हा बिट्टू, हा सम्या, हा ऋषा, आणि इथून आमची वाडी जवळजवळ किती 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, चालत जंगलात आलो आम्ही। दिसणार नाही तुम्हाला इथून आता आमचे गाव वगैरे, सकाळी दाखवतो, म्हणजे सकाळ झाली तर सकाळ दाखवतो। पण काढून घे, आता चुलीवर जाणार भांड, केत्या इस्ते कर बरोबर, चल केत्याला इकडे चुली पेटवायला ठेवलेला आहे। पहिला आपण बोला तर दुसरं भांड, ह्याच्यात काय लावणार आहे, राईस लावणार। ओके, हा मित्रांनो आचार्यच आहे, ऑलराऊंडर, सगळं करतोस ना, सगळं करतो, छोट्या मोठ्या ऑर्डर पण घेतो जेवण बनवायच्या, बिर्याणी एक नंबर मारतो, छोट्या मोठ्या माणसांना पण मारतो, पुढे चालतात। हे बघा, ह्याला पण लेवल घेतोय, छोटं भांड आहे राईससाठी। मित्रांनो एक विचार करा, राईससाठी हा एवढंच भांड आहे आणि मटनसाठी एवढं मोठं भांड आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, इथं मटन खाणारे जास्त आहेत, राईस खाणारे कमी आहेत। हा मग आता बॉईल करायला टाकतो, हात काढ पेस्ट, कांदा लसूण पेस्ट टाकले, कांदा लसूण आलं लसूण पेस्ट आणि कांदा टोमॅटो। ओके, घरीच कटिंग केलं होतं कांदा टोमॅटो, अच्छा विजन कटिंग केला, बरोबर। किती वेळ भाजायचं, 5 मिनिटं, लाल होईपर्यंत भाजायला। ओके, ते आता ही लाकडं पीठ केलं मग कसं येते, मग दही लावणार होतास ना, लावलंय। आता हा मसाला आहे घरात बनवून आणलेला, कसला आपला मसाला, नारळाचा। ओके, सगळा टाकायचा आहे ना, अर्धा चिकनला भाजून घ्यायचा। ओके, भाजून घ्यायचा मस्त पैकी। कलर बघा साला नाही 3 किलो मटन आहे।
ओरिजिनल बोकडा, गावचा ओरिजिनल बोकड, गावी चारा बिरा खाऊन तयार झालेला रानटी बोकड. तसा बोकड आहे. 3 किलो मटन आहे. जमल ना, मी किती जणांना शिकवलं. मित्रांनो हलत टाकतोय हा. कलर बघा कसा आला, एकदम मस्त ग्रेव्ही झालाय मिक्स. जरा दाखव, जरा हे जवळ घे. नाही दिसतंय, टॉर्च आहे ना. ना कलर आला आता मस्त वेगळी. दही सोडलं बघा. काही लोक असेच मसाल्यात हे करतात आणि डायरेक्ट टोपामध्येच मसाल्यामध्ये दही टाकलं नाही. आता प्रत्येक आचार्याची प्रत्येक नवीन नवीन पद्धत असते. ही पद्धत याची आहे. आता मटण टाकायचं आहे. 10 मिनिटं झालं ना, मसाला भाजतोय. हातान टाका. भाता एक जास्त नाही ना, मीच गेलो तो घ्यायला. आणि भाजी कुठे असली चांगली चकण्याला काय थोडं कट करायला पाणी नको नको ना. ढोकलं तेवढं ते तिखट नाही टाकलं ना आधी नाही. हे आता सूप काढून घ्यायचं आपल्याला. ओके. सूप या भेटेल पण ना आपल्याला. किती वेळेला ठेवणार आहे हे आता 15 मिनिटं. 15 मिनिटं वाफेवर. पाणी बिनी सुटेल मस्त आहे ना. हा. मित्रांनो 15 मिनिटाचं ठेवायचं आपल्याला. तर मित्रांनो असं हे मटण भाजतोय आम्ही ग्रेव्हीमध्ये, मसाल्यामध्ये. वास मित्रांनो असा एकदम घमघमी सुटला आहे, एक नंबर. झाकण दे. पाणी सुटलेलं आहे आपल्या मटणाला. दिसतंय का? नाही जरा भोग येते ना. हे इकडे येते. आता दिसेल. हा वाफेमुळे पाणी सुटले बघा. मला काहीच नव्हतं, फक्त मसाला दिसत होता. मस्त बऱ्यापैकी पाणी सुटले बघा. 20 मिनिटं झाली ना. 20 मिनिटं झाली मित्रांनो. हे अर्ध मटण शिजलंय बघा. अजून एवढा वेळ ठेवला ना, आता पाणी गरम पाणी होत आहे. गरम पाणी हे एक नंबर रस्सा म्हणजे सूप तयार झालाय मटण. आता वाफेवर शिजवायचं. वाफेवरती शिजवायचं मटण. हा डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट जिरा राईस मारायचा आहे. कसा मारतो बैठा जिरा राईस. तेल टाकलेलं भांड्यात. आता काय टाकतोय? आता टाकतोय जिरं. जिरं टाकतोय बघा. केतन राईस टाकतोय. हे पाणी किती आहे केतन? थोडं तांब्यात होतं घे. हे ठेव तिकडे लागेल. हे ठेव एका ठिकाणी. थोडं पाणी बसलेलं आहे. गरम पाणी आता झालंय, टाकला नाही थोडं नाही लागणार. आता वत उकळी येण्यासाठी गरम पाणी मी सांगतो तुला किती पाहिजे. गरम पाणी होत आता असं टोपत घे.
टाकत्या. कोथिंबीर राहिलेली कोथिंबीर सगळी टाकला ना. झालं हलवा गेला एकदा. चक्का मी येऊ का काढायचं काय रस्ता बघूया अरे हे इथे 12 वाजले ना. मोगाड तू खातोस ना रे. मित्र इथे कुठेतरी गेले. ते बघा मित्रांनो आपल्याला आता सूप काढून घेतलेलं आहे आणि मटण तिकडे सुकं झालंय. बरोबर आता काय करायचं आहे. सुक्क करायचं मटण आणि रस्सा बनवायचा आपल्याला. रस्सा वेगळा आणि तेल आता कमी काय लागते मला. कमीच वापरतील. बरोबर चिकन नाही तेल नाही पुरं. कढीपत्ता घे जरा मित्रांना. एवढं काय अजून असेल पाठीमुळे पत्रावळी आहे तिकडे. घेतला हा ते मित्रांना अन्न मित्रांना घे चालू केलंय. मित्र आले. मित्रांनो आपण मटण सुक्का मटण करतोय ना. छान सगळं मसाला बिसाला द्या बाबा. खाली मोठा डबा आहे ना त्याच्यात मसाला आहे. हे गेलंय समोर आहे ती भरणी त्याच्यात. काय तो टाक 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 कांदा टाक हे तर कोथिंबीर टाक आपला कढीपत्ता टाक. हा पलटा देतो. पलटा दे तेलाची पिशी टाकले बादा बस पेटतोय. पेस्ट दे. मसाला होय तो पण आण. काळा मसाला आहे. सगळं लगेच होईल. गरम आहे ते पाणी. तूप गरम ना त्याच्यात जरा पाणी टाक. पाणी म्हणजे ते तूप टाकायचं नाही. साईडला साईडला ठेवायचे.
माहिती तेच म्हणतोय की तुला काय मला सांगायला लावलं तुला मग एवढी असली ना बास एक स्वतः पुरते भाकऱ्याला आणणार तर चाललं भात तर होतात नाही इकडे टेकू नको बाते टेकू इकडे दाखव व्हिडिओला दाखव मित्रांनो सुक्क मटण होणार आहे पाणी असणार आहे पूर्ण सुक्क होणार आहे आमचं झणझणीत इकडे 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 तोंड दाखव आता 1 वाजता आलाय अजून कोण आहे तर मित्रांनो 1 मिनिट शांत बघा जेवण रेडी झालंय आणि हा बावळा शेवटचं चिकन आणतोय आणि सगळी पंगत इथे बसलेली आहे बघा हा इथे सगळे बसले हा सगळं बहुतेक सजन केलं सच इकडे बघ हा सैने केला नाही हे आयते आले सगळे हा एक ऋषा हा आमचा बाबू किंग हा भाचा आमचा आणि या नगर पंचायत बाबा हा इकडे ऋषा हा आर्यन रुपयाकडे वर बघ वाकडी तोंडी वाकडी टोपी घालून बसलाय या संख्या केतन सशा आणि बावळा आणि हा इकडे मेन डॉन हे पुढे दिसत नाही मी आला तू हा मेन डॉन ओके आता सगळ्यांनी जेवायला घेतलंय मित्रांनो बघा जेवतायत सगळ्यांच्या प्लेट मध्ये राईस आहे यांना राईस वाढा रे हा ऋषा जेवतोय हा आमचा बाबू जेवतोय हा आमचा भाचा जेवतोय हे माझी प्लेट आहे ह्या भावाची प्लेट आहे बिट्टूची प्लेट आहे ती आर्यनची प्लेट आहे आणि हा रुपया काय पाहिजे तुला हे भात चिकन द्या याला भात वाढा मित्रांनो जेवायला बसतो चला तर मित्रांनो पोट भरून जेवलोय आणि खूप चांगली पार्टी झाली मस्त जेवण झालं तर ही व्हिडिओ इथं स्टॉप करतोय आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा जर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा